आणखी एक मोठी बातमी आहे। दिल्ली महाराष्ट्राचं भवितव्य ठरवेल असं खासदार संजय राऊत यांनी खोचक टोला लगावलाय। महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद का लटकवलं असं सवाल संजय राऊत यांनी विचारलेला आहे आणि माहितीवर हल्लाबोल केला आहे। 23 तारखेला निकाल लागलाय आणि आज आहे 28 तारीख, 5वा दिवस उगवलेला आहे। तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री कोण होणार याविषयी अजूनही चर्चा सुरू आहे। अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये, अधिकृत नाव समोर आलेलं नाहीये आणि त्यावरून आता विरोधकांनी हल्लाबोल करण्यास सुरुवात केल्याचं दिसतंय। दिल्ली महाराष्ट्राचं भवितव्य ठरवेल असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी खोचक टोला लगावला। ज्यांच्यापाशी बहुमत आहे त्यांना मुख्यमंत्री ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि एकदा त्यांच्या युतीतल्या दोन पक्षांनी सर्वाधिकार दिल्लीला दिलेले असल्यावरती दिल्ली ठरवेल आता महाराष्ट्राचे भविष्य। मुख्यमंत्री ठरवता येत नाही। भारतीय जनता पक्षाला 130 पेक्षा जास्त जागा आहे, म्हणजे जवळजवळ पूर्ण बहुमत त्यांच्याकडे असताना सुद्धा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद असं का लटकून पडलेलं आहे। 3 पक्षांना पाशवी बहुमत असताना राज्याला सरकार नाही, विधानसभेची मुदत 26 तारखेला संपलेली आहे। महाराष्ट्राला मुख्यमंत्री कधी मिळेल, कोण मिळेल हा त्यांचा प्रश्न आता आहे। आम्ही सगळेच वाट पाहत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।